होतं आता हे 2 दिवस झालं म्हणजे नाही का एकदम असं झोपलो ना खाली आता संध्याकाळचं झोपायचं नाही हां. आणि अशी मान फिरवली ना की एकदम असं फिरल्यागतच व्हायचं. मग काही रिपोर्ट काढले डॉक्टरकडे एक्सरे MRI? एक सर काढला होता मी. हां तर ते बोलले की नॉर्मल हे आणि गोळ्या दिल्या त्याच्यावर नाही का म्हणलं त्यांना म्हणलं चक्कर आले करत होते पण जशा गोळ्या चालू केल्या काल पण मला तसंच व्हायला लागलं असं एकदम उठलं ना एकदम असं फिरल्यागत होतं. चक्कर आल्यासारखं. हां अच्छा. आणि त्याच्या आधी म्हणजे एवढा त्रास नव्हता हे शोल्डर वगैरे दुखायचं नाही का डोके वगैरे दुखायचं. हे सतत दुखतं का? सतत म्हणजे आता हा त्रास आता 2 दिवस नाही. मग व्हर्टिगो का म्हणजे चक्कर काय येते हां ते मी तुम्हाला सांगत. बरं कोणत्या चुका होतात ते पण सांगत. त्रास वाढू नये म्हणून हां काय केलं पाहिजे ते पण सांगत. बरं ठीक आहे ना? दिवसभर चांगलं संध्याकाळी एकदम असं थकले कमजोरपणा यायचं असं म्हणजे नाही का एकदम हां. असं जास्त वेळ उभं राहिलं ना तर हेच व्हायचं आणि संध्याकाळी असं गाडीवर जाताना खांदे बिंदे दुखायचे. खांदे बिंदे दुखतात. हां तेच पण आता मला त्यांच्या गोळ्या औषध ते सरकलं का त्याचं कारण कळायला पाहिजे ना. नाही तुम्ही ना. काय करता? मी गाडी चालवतो. गाडी चालवता. वय किती तुमचं? माझं 35 आहे. अच्छा. तुम्हाला इथं सांगितलं कोणी? मी तुमचे सारखे व्हिडिओ बघत असतो ना. डेली बघता? हो सारखं आम्ही तुम्हाला सांगतो तुमचं ते हिथलं पण बघतो. शाबाश. सोडा. घ्या. सोडा. बस. रिलॅक्स. श्वास घ्या. वाटते म्हणजे 80% 80%. वाटायला पहिले कसं जरा मान फिरली ना म्हणजे असं उभं राहिलं ना काय वाटत नाही. हां. असं संध्याकाळी झोपलो मान फिरली ना की लगेच असं भिंतीत फिरल्याचं वाटायचं. अच्छा. आता वाटलं तसं? आता नाही वाटत. अंग पण असं एकदम असे टवटवी आली चेहऱ्यावरती म्हणजे पहिले असं एकदम लूज वाटत लूज होतं. वाटत होतं सगळं. ते झालं हां आणि फ्रेश वाटायला लागलं. आता फ्रेश वाटायला लागलं. प्रत्येक चुका तुम्हाला समजल्या आणि ते किती जणांनी तुम्हाला सांगितलं? तर आतापर्यंत तुम्ही गोळ्या खाल्ल्या, मेडिसिन मी खाल्ल्या. डॉक्टरच सल्ले पण त्यांच्या गोळ्या खाऊन आता पण रिपोर्ट वगैरे मी आज पण नाही का ते गोळ्या घेऊनच फिरतोय कामावर जाताना येते. गोळ्या घेऊन फिरायची काही गरज नाही. मी गोळ्या दिल्या का तुम्हाला? नाही दिली. इंजेक्शन नाही अजिबात बिगर गोळ्या, औषधं, इंजेक्शन, MRI, एक्सरे काही नाही. काहीच नाही. त्याच्यात तुम्ही टवटवी झाले. बस तुम्ही असेच राहा. मला पण अपेक्षा आहे. नाही पण म्हणजे- ज्या चुका आहे त्या किती जणांनी तुम्हाला सांगितलं? मग तुम्ही कसं काय बरं व्हा? नाही नाही इथं काहीच नाही. इथं काय आले तुम्ही वाट पाहिली आणि थांबले आणि लगेच हां. ट्रीटमेंट संपला विषय. लगेच झालं सर. लगेच झालं. पण तुमच्या ज्या चुका आहे हां तुम्हाला भविष्यात परत हा त्रास होऊ नये म्हणून तेवढी काळजी घ्यायची.